15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याचं निश्चित झालंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये रात्री पाऊण तास चर्चा झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर चर्चा झाली आहे, तर 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार हे आता निश्चित झालेलं आहे। 15 डिसेंबर अर्थात उद्याची तारीख आणि 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार होईल। या संदर्भातली बैठक ही काल मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये पार पडलेली आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, खरं तर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशा चर्चा सुरू होत्या, काही तारखा समोर आल्या, त्या तारखा सुद्धा टळून गेल्या। आता 15 डिसेंबरची तारीख निश्चित झाली आणि मग 16 पासून तर अधिवेशन सुरू होतंय, त्यामुळे नागपुरात यंदा मंत्रिमंडळ विस्तार होतोय। नक्कीच, कारण ज्याप्रमाणे आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार केलेला होता किंवा कधी होईल याची सर्वांना प्रतीक्षा होती, तो मंत्रिमंडळ विस्तार आता उद्या होण्याची दाट शक्यता आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते महत्त्वाचं हा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात होणार आहे आणि या नागपुरातील राजभवनावर हा मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे। महत्वाचं म्हणजे 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे। कोणतं मंत्री असतात किंवा कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र ज्याप्रमाणे माहिती मिळते त्याप्रमाणे नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनापूर्वी, म्हणजे सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते, त्यापूर्वी जे आहे ते मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे। दुपारी 3 वाजता राजभवनावर मंत्र्यांना राज्यपाल जे आहेत ते शपथ देणार आहेत आणि भाजपकडे जवळपास 20 ते 21 खाती असणार आहेत, तर म्हणजे मंत्रिपद असणार आहेत। तर शिंदेच्या शिवसेनेकडे 12 आणि दादांच्या राष्ट्रवादीकडे 10 मंत्रिपद असतील अशी माहिती मिळते। नेमकी खाती कोणती मिळतील याविषयी अनेक चर्चा व्यक्त केल्या जात आहेत, मात्र नेमकं खाती कोणती मिळतात मात्र याची जी तयारी आहे ती तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि नागपूरच्या राजभवन मध्ये जे आहे ते याबाबतची तयारी करण्यात आली। नागपूरच्या राजभवन मध्ये मोठा हॉल नाहीये, त्यामुळे जो समोरचा लॉन आहे त्या लॉन मध्ये जवळपास 1000 व्यक्तींची व्यवस्था करण्याचे निर्देश केलेले आहेत सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राजभवनला देण्यात आलेले आहेत। राज्यपाल जे आहेत ते उद्या त्यांचा दौरा अजून निश्चित झालेला नाही, मात्र ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नागपुरात पोहोचतील। उद्या सकाळी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपुरात पोहोचणार आहेत। त्यांची सकाळी नागपूर विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत रॅली निघणार आहे आणि त्यानंतर दुपारची 3च्या नंतर किंवा 3च्या सुमारास नागपूरच्या राजभवन मध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येते आणि त्यासाठी यंत्रणा ज्या आहेत त्या संपूर्णपणे कामाला लागलेल्या आहेत, त्याची तयारी सुरू केलेली आहे। पहिल्यांदा हा नागपुरात होतोय, म्हणजे 1991 नंतर पहिल्यांदा नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार आहे आणि त्यासाठी जी आहे ते संपूर्ण तयारी आता किंवा यंत्रणा जी आहे ती कामाला लागली आहे आपल्याला दिसून येते। खरंय जितेंद्र, त्यामुळे आता उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित जरी झालेलं असलं तरी पण कोणत्या पक्षाला कोणती मंत्रिपदं मिळणार, कोणती खाती दिली जाणार याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।